स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 14 मेचे शिफ्ट वाईज क्वेश्चन. सो ऑलरेडी आपला 12 मे आणि 13 मेचा व्हिडिओ ऑलरेडी आउट झालाय. तुम्ही युट्यूब वरती बघू शकतात. आणि या व्हिडिओमध्ये 14 मेला जे काही शिफ्ट होत्या, फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट, ज्यामध्ये जे पण काही क्वेश्चन्स आलेले होते, मेमरी बेस्ड क्वेश्चन मुलांनी आपल्यासोबत शेअर केले आणि आम्ही त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. सो आपण मॅथला चालू करूयात. मॅथमध्ये तुम्ही बघू शकता कॉम्प्लेक्स नंबरवरून प्रश्न होता. त्याच्यानंतर तुम्हाला परत डिफरन्शिएशन वरून क्वेश्चन बघायला मिळतंय. y इक्वल्स टू कॉस इनव्हर्स एक्स, देन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर तुम्हाला विचारलेलं होतं. इंटिग्रेशन हा टॉपिक जो फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट सगळ्या शिफ्टमध्ये विचारला जात आहे. त्याच्यावरती प्रश्न होता इंटिग्रेशन ऑफ 4x मायनस 5 अपॉन 2x प्लस 1 dx. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन वरती सुद्धा यावेळेस प्रश्न बघायला मिळाले आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला अँगल बिटवीन वेक्टर्स काढायचा होता. त्याच्यानंतर निगेशिएशन, सगळ्यात इझी टॉपिक, सर्व स्टुडंटचा फेवरेट टॉपिक 12वी मॅथमॅटिक्सचा मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक वरून सुद्धा आपल्याला प्रश्न बघायला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याचं निगेशिएशन विचारलेलं होतं. त्याच्यानंतर डिफरन्सिएशन डिफरन्सिएशन वरून सुद्धा प्रश्न बघायला मिळालाय. एक स्टेटमेंट दिलेलं होतं y इक्वल्स टू 2 प्लस साइन एक्स रेस टू एक्स, देन तुम्हाला dy बाय dx काढायचा होता. सो हा एक मॅथचा पेपर होता. आणि माझी सर्व स्टुडंट्सला रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला पूर्ण शिफ्टची जर पीडीएफ पाहिजे असेल, क्वेश्चनची पीडीएफ जर तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचं असेल, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक आहे, फिल केल्यानंतर तुम्हाला सगळे पीडीएफचे ऍक्सेस मिळेल. त्याच्यामध्ये मग तुम्हाला 12 मे, 13 मे, 14 मे या सगळ्या पीडीएफ्स आहेत, तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघू शकतात. नंतर आपण केमिस्ट्रीला बघणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक थिअरी टाईप पेपर जास्त थिअरी ओरिएंटेड होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज आयसोमॅरिक विथ इथर. त्याच्यानंतर सॉल्विंगचे क्वेश्चन्स मध्ये होता की वर्क डन ड्युरिंग रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ 1 मोल ऑफ हायड्रोजन गॅस ॲट 25 डिग्री सेल्सिअस फ्रॉम प्रेशर 0.5 atm टू 1.0 atm. त्याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिली होती. नंतर आयुपीएससी वरून क्वेश्चन होता, टेफ्लॉनचा आयुनिएशन विचारलेलं होतं. कलरलेस एलिमेंट तुम्हाला विचारला गेला होता. त्याच्यानंतर आता तुमचं जर पेपर झाल्यानंतर तुम्हाला जर पुढे ऍडमिशन प्रोसेस करायची असेल तर ती खूप महत्वाची आहे. कारण तुमचा जो स्कोर येईल त्याच्या बेसिसवरती तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल, कोणतं चांगलं कॉलेज मिळेल, कोणती ब्रांच घ्यायची, कोणते कॅप राऊंड असतात, किती कॅप राऊंड, कोणते कॉलेज फिल करायचे, डॉक्युमेंटेशन सपोर्ट, हे सगळं काही तुम्हाला एनरोल इंजिनियर इथे मिळणार. याच्यामधून तुम्हाला काय होणार, याच्यामधून तुम्हाला फायदा होणार की तुमची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण स्मूथपणे होणार. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस आमची ट्रान्सपरंट आहे. त्याच्यामध्ये कॉलेज शॉर्टलिस्टिंग, डॉक्युमेंटेशन सपोर्ट, कॅप राऊंड सपोर्ट, हे पूर्ण प्रोसेस एनरोल इंजिनची टीम करते. तुम्ही पेपर झाल्यानंतर एनरोल इंजिनच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकतात. आणि जर केमिस्ट्रीचे आपण पुढचे प्रश्न बघितले, त्याच्यामध्ये होतं की हाऊ कॅन वी प्रिपेअर मिथाइल अमाइन फ्रॉम ॲसिटामाइड. त्याच्यानंतर व्हॉट टाइप ऑफ युनिट सेल इज फॉर्म बाय सिल्वर. त्याच्यानंतर न्यूमेरिकल क्वेश्चन मध्ये तुम्हाला डेल्टा यू ची व्हॅल्यू दिली होती, की वर्क डन दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हीट दिलेली होती. सो त्यानंतर जर पुढचा प्रश्न आपण बघितला तर होतं की हाऊ मेनी सब युनिट्स आर हेल्ड टुगेदर फॉर 3D शेप ऑफ हिमोग्लोबिन. हा एक थिअरी टाईप मध्ये क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळालेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट प्रोडक्ट फॉर्म, ऑर्गॅनिक मधून प्रश्न होता की व्हॉट प्रोडक्ट फॉर्म वेन ब्युटेन इज ट्रीटेड विथ लिंडर्स कॅटलिस्ट. हा प्रश्न खूप ट्रेंडिंग आहे. जर तुम्ही जेडब्ल्यू मध्ये पण बघत असाल तर हा प्रश्न थोडा ऍडव्हान्स व्हर्जनला विचारला जातो. विच इफेक्ट इज इन्व्हॉल्व इन डिलोकायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ, याच्यावरून प्रश्न होता तुम्हाला. पॉलिमर यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेंट, याच्यावरून सुद्धा तुम्हाला इथं प्रश्न बघायला मिळेल. फिजिक्सचे क्वेश्चन्स मुलांकडून मिळालेले नाहीये, कारण फिजिक्सचे क्वेश्चन मोस्टली न्यूमेरिकल टाईप मध्ये होते. पण ऑलरेडी आमच्या 12 मेच्या व्हिडिओमध्ये आम्ही काही टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत, ते तुम्ही ट्राय करू शकता. फिजिक्सचे प्रश्न त्या टॉपिक वरूनच येत आहे, ते टॉपिक तुम्ही रिवाइज करून जाऊ शकतात. सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट. आणि ज्या वेळेस तुमचं सीईटीची एक्झाम संपेल, तुमचे पण ऍडमिशन प्रोसेसचे काही डाऊट असतील तर टेन्शन घेऊ नका. एनरोल इंजिनियर सोबत कनेक्ट करा. आमचे एक्सपर्ट्स तुमचा डाऊट क्लिअर करतील. थँक्यू सो मच.